राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर युती करणार त्यांना प्रस्ताव काय पाठवला आहे? शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा आज या ठिकाणी होतोय। त्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून आगामी महापालिका पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन करणार। याचबरोबर जे उमेदवार आमच्या या निवडणुकीला सामोरं जातात, तयारी ज्यांनी केलेली त्यांना देखील या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन आम्ही करतोय। शिवसेना पक्ष याही अगोदर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढल्या होत्या। पूर्णतः 32 प्रभागामध्ये 128 उमेदवार देण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना पूर्णतः या मेळाव्याच्या अनुषंगाने तयारी करते। येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे पूर्वीपासून एकत्रपणे महायुतीमध्ये आहेत। वरिष्ठ पातळीवरच्या ज्या निवडणुका होतात लोकसभेच्या विधानसभेच्या, त्यावेळेस कार्यकर्ते हे झोकून काम करतात आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा महायुतीच्या बाजूने सकारात्मक आहे। शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महायुती व्हावी या दृष्टिकोनातून, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये युती व्हावी या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे। परंतु भारतीय जनता पक्षाने जर स्वबळाचा नारा दिला असेल, आपण म्हणताय म्हणून मी बोलतो आपल्या अनुषंगानं, मी या संदर्भामध्ये अधिक बोलणार नाही, परंतु वरिष्ठ पातळीवरती युतीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा देखील या संदर्भामध्ये सकारात्मक झाल्यात। पण स्थानिक पातळीवरती जर या संदर्भामध्ये काही निर्णय झाला तर शिवसेना हा स्वबळावरती या निवडणुकीला सामोरं जाते। महायुतीचा आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो की महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहे। त्यांच्याकडून तो प्रस्ताव जर आला तर त्या बाबतीमध्ये देखील शिवसेना विचार करेल, कारण महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही पाहतोय। परंतु भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा विचारानं, हा एकमतानं युतीमध्ये आहे। त्यामुळे पहिलं प्रेफरन्स हा भारतीय जनता पक्षाला शिवसेना देईल। सांगतो 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर मधला 3-3.5 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनाच्या बाबतीमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर अनेक जण माझ्या बरोबर आले। आज तुम्ही पाहता इथं ही उपस्थिती आहे, व्यासपीठावर पहा तुम्ही, इकडून तिकडपर्यंत सुलभाताई पासून यंत्रबाई पासून आमच्या सरिताताईपर्यंत हे सक्षमतेने गेले अनेक वर्ष काम करतात आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून 108 वार्डामध्ये 32 प्रभागामध्ये शिवसेना सगळे उमेदवार देणार। राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही गट एकत्र म्हणून ही निवडणूक लढणार आहे। तर असं वाटत नाही का धनुष्यबाण जर समजा मशालीच्या जागेवर भेटला तर तुमचे उमेदवार अनेक निवडणुकीत काय पुढाकार घेणार आहे? धनुष्यबाण हा शिवसेनेकडे ते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिवसेना पक्ष काम करते, राज्याच्या बाहेर देखील काम करते। महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय। महायुती म्हणून मान्य एकनाथजी शिंदे साहेब बिहारच्या निवडणुकीला देखील प्रचाराच्या दरम्यान गेले होते। त्यामुळे शिवसेनेकडे धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच शिवसेना निवडणूक लढणार आहे। दोन्ही गट एकत्र झाले तर मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो। दुसरे काय करणार आहे हे जनता ठरवणार आहे, शिवसेना काय करणार आहे तुमच्या पुढे सांगतो। आज प्रशिक्षण मेळावा आहे, त्या मेळाव्यामध्ये दिवसभरामध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, काय निर्णय घेतले? आम्ही या संदर्भामध्ये सुरुवातीच्या सत्रामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे, नेते मार्गदर्शन करणार आहे, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदार यादीमध्ये कसं काम करायचं, वार्डनिहाय कसं काम करायचं, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये जो कार्यकर्ता उभा राहणार आहे त्याचं सर्व म्हणणं या प्रश्न शिबिरामध्ये ऐकून येणार। भाजपसोबत जर युती नाही झाली तर कदाचित अजित पवार गटाकडून जो तुम्हाला प्रस्ताव आला या संदर्भामध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रपणे राज्यामध्ये काम करतात। नक्कीच या संदर्भात विचार करू। आपण 2017 जे तुमच्यावर 9 नगरसेवक होते त्यात आता किती तुमच्यावर शिवसेनेचे आमचे 9 नगरसेवक निवडून आले शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, त्याच्यातले 4 जण आमच्या बरोबर राहिलेले आहेत। अजून काय सांगू?
प्रमोद कुटेंनी प्रवेश एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केला आणि तुम्हाला कळण येणाऱ्या कालावधीमध्ये. आज येतात नाव आहे, पत्रक मध्ये नाव आहे, पण ते उपस्थित नाही. आता सगळेच उपस्थित नसतात, काही कार्यक्रम असतात. सगळ्या पत्रकारांना बोलवले, सगळे पत्रकार नाही आले इथं. समजा युती झाली त्या संदर्भात जर तरचा प्रश्न येतो, जर तर त्यावेळेस आपण समजा स्वबळावर लढायचं असेल तर प्रचारातले प्रमुख मुद्दे काय असतील? बघा, मी गेले अनेक वर्ष पिंपरी चिंचवड शहरात, माझा जन्मच या शहरामध्ये झालेला आहे. महापालिका मी जवळून पाहिली, महापालिकेचा कारभार मी जवळून पाहिलेला गेले अनेक वर्ष. प्रशासकीय राजवटीमध्ये तुम्ही देखील कारभार पाहिला, अनेक नागरिक तक्रार करतात. मी देखील खरं तर वेळोवेळी त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने कारभार झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, या शहरामध्ये वाहतुकीची समस्या होणार आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये आम्ही घेतलेली भूमिका, जे चांगलं काम करतो, रेल्वेच्या बाबतीमध्ये असतील, इतर बाबतीत मेट्रोच्या बाबतीमध्ये असेल, नागरिकांना आम्ही ज्यावेळेस मत मागायला जाणार तर आम्ही जे चांगलं काम केले ते काम नागरिकांना या संदर्भात सांगणार आणि पुढचं काही काम करणार आहे ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील. काही प्रवेश इतर पक्षाचे काय होण्याची आमच्याकडे रोज प्रवेश होतात. राज्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्याची सर्वात जास्त संख्या आहे. माझ्या कार्यालयामध्ये आणि सन्माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कुठल्याही पक्षामध्ये एवढे प्रवेश होत नाही, एवढे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश. नगरसेवक म्हणून या शहरात महानगरपालिका आपल्याकडे काय प्रवेश होणार आहे? नक्की वेळोवेळी ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण तुम्हाला माहिती देऊ. आपण तिकीट वाटप करताना जुने ज्येष्ठ ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे तो निवडून येतो, सक्षमतेने निवडून येईल असंच खरं तर त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. जुना नवा असा मेळ घालून त्याच्यामध्ये आपण पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.